आज आपण UDAS पोर्टलवरती विद्यार्थ्यांचे MBO म्हणजेच मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट कसे करावे हे पाहणार आहोत। UDAS प्लस SDMS याच्यावरती क्लिक करूया। त्यानंतर येणाऱ्या पहिल्याच टॅबवरती क्लिक करूया। आपल्या शाळेचा UDAS क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊया। त्यानंतर येणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकूया आणि लॉग इन करूया। अकॅडमिक इयर 2025-26 निवडूया। त्यानंतर डाव्या बाजूच्या मेनू मधून लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स मधून ऍक्टिव्ह स्टुडंट या टॅबवरती क्लिक करूया। त्यानंतर आपल्या समोर लाल रंगामध्ये MBU मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट असे लाल रंगामध्ये एक नोटिफिकेशन येईल। क्लास निवडूया। विद्यार्थ्याच्या नावासमोरील MBU स्टेटस येणे असेल अशा विद्यार्थ्याच्या समोरील रिव्हॅलिडेट फॉर MBU या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर प्लीज चेक दॅट द स्टुडंट डिटेल्स मॅच विथ दॅट मेन्शन्ड इन द आधार, डू यू स्टील वॉन्ट टू कंटिन्यू असा मेसेज येईल। त्यावर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांचं नाव आणि त्यांचं कन्सेंट लेटर असेल ते कन्सेंट लेटर आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे। आय ॲग्री या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची MBO जर अपडेट झाले असेल तर MBO स्टेटस नॉट रिक्वायर्ड असा मेसेज येईल। जर त्या विद्यार्थ्याचं MBO स्टेटस जर अपडेट झालं नसेल तर MBO स्टेटस पेंडिंग A315 असा मेसेज येईल। म्हणजेच त्या विद्यार्थ्याचं फिंगरप्रिंट अपडेट करणं गरजेचं आहे। ते अपडेट केल्यानंतरच या ठिकाणी MBO नॉट रिक्वायर्ड असा मेसेज येईल। धन्यवाद।